करपेवाडी रहिवासी संघर्ष समिती, करपेवाडी, मसोबा चौक, तिसगाव रोड, कल्याण पूर्व या ठिकाणी समितीच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेले आहे। मी संस्थापक तथा समितीचा सल्लागार राजेश सोनवणे पत्रकारांना नमूद करू इच्छितो की आज या ठिकाणी 20 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यामध्ये सार्वत्रिक विधानसभेची निवडणूक होत आहे आणि या ठिकाणी समितीची स्थापना झाली त्यावेळेस 22 सप्टेंबर 2024 रोजी 1,500 ते 2,000 रहिवाशांचा मोठी सभा या ठिकाणी झाली होती। त्यामुळे अनेक राजकीय पक्षांचे डोळा या ठिकाणी समितीवर होता आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु समितीत फूट पडू नये राजकीय कारणास्तव म्हणून या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देण्यात येऊ नये असा ठराव या ठिकाणी समितीच्या बैठकीत एकमताने करण्यात आलेला आहे। आणि ही समिती स्थापन होण्याच्या अगोदर देखील ही समिती कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न तथा अफिलिएटेड नाही हा देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी समितीचे अध्यक्ष श्री प्रशांत भंडारे हे भारतीय जनता पार्टीचा प्रचार करीत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। त्यामुळे समिती भारतीय जनता पार्टीचा प्रचार करते की काय असा संशय लोकांच्या मनात होता। त्यामुळे भारतीय लोकशाहीने दिलेल्या संविधानाच्या अधिकारानुसार या ठिकाणी प्रत्येक माणसाला आपल्या आचार विचार फिरण्याचा अधिकार आहे। त्यानुसार वैयक्तिकरित्या प्रशांत भंडारे भारतीय जनता पार्टीचा प्रचार करीत आहे। त्या प्रचाराशी करपेवाडी रहिवासी संघर्ष समिती या समितीचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही हे जाहीर करण्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे।